तुम्ही सुद्धा दोन शब्द. नाईट रायडरचे तुम्ही सुद्धा सदस्य आहात, तुमचा संघ जिंकला. मला वाटतंय का गेल्या वर्षी असा थोडासा सचिन घरत यांनी सांगितला का 40+ जर ओव्हर दिली तर कोण चांगले खेळणार, चांगले खेळाडू असतात. सनी सारखे, तन्मय सारखे चिकार आहेत. म्हणजे 11 मध्ये 8 तर बॅट्समन आहेत. पण ते प्रमोद भगत यांनी ओव्हर गोलंदाजी केली होती, त्यात आम्ही फेलच गेलो. नाही तर आम्ही फायनल घेतली असती. पण आज फायनलचा प्रयत्न नक्कीच 90% आहे असं मी जाहीर करतो आणि रजा घेतो. चला, अभिनंदन तुमचं. तर हे होते स्वतः श्रीधर शेठ भगत आणि सनी. चला, फिल्डिंग लावून घ्या. ॲडव्होकेट अशू भगत यांना विनंती आहे, अशू घरत ॲडव्होकेट, की आपण सुद्धा मंचावर या. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि मॅच चालू करा, तरच मॅचेस आपल्या पूर्ण होतील आज. चला, बॉल्स द्या, बॉल्स. अजून बॉल्स हवेत, परंतु जे रिजेक्ट केलेले बॉल परत द्या. आणि बघा इकडे पंचांना विनंती असेल, तुम्ही सामन्याकडे लक्ष लावा मन लावून, कारण आता मॅच आहे आर्चिस एंटरप्राइजेस वर्सेस सी कंपनी. सी कंपनी गेल्या वर्षी मात्र चॅम्पियन होता. आणि बघा 25 चेंडूमध्ये 66 धावा ज्या कुठल्या सनीनं, त्याची हायलाइट आपण बघू शकता किती फास्ट आहे बघा युट्यूबला. आणि कव्हरला आपले कोण आहेत, भूषण शेठ. भूषण शेठ सावधान, बॉल धरायचा बस, नुसतं सोडायचं नाही. आणि साई भगत यांनी जर पहिल्या चेंडूवर विकेट घेतली तर त्यांना बक्षीस किती, 1000 रुपये. पहिले पैसे जमा करा, ते महत्वाचं आहे. सनी भगत आपण मंचावर या, कारण अर्धशतकासाठी इकडे विकेट. साहिलने घेतले विकेट. जल्लोष पाहायला मिळतोय आर्चिस एंटरप्राइजेसचा. शेलघर प्रीमियर लीग, शेलघर शेलघर प्रीमियर लीग, शेलघर शेलघर प्रीमियर लीग, शेलघर. तर 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अर्धशतकासाठी दिलं जाते सनी भगतला. परंतु या विकेट साठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे साहिल साठी. यम भाई बंदावची भगत, अर्थातच बंगला बॉईज यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतो. आणि पहिलाच बॉलवर एवढा मोठा जल्लोष पाहायला मिळाला, कारण सगळ्यात दिग्गज खेळाडू मी तर म्हणेन, कडू झालं असेल तोंड सौरभ कडूचं. पहिलाच बॉलवर मिस टायमिंग. श्रीराज भगत मैदानामध्ये दाखल झालेत. खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये असतात, परंतु यावर्षी थोडेसे मागे आहेत, ते पुढे पिक्चर मध्ये दिसत नाहीयेत. 1 धावेनं धावसंख्येचा श्री गणेश होईल. सिंगल आली. प्रसाद भगत मात्र ऑन स्ट्राईक असतील. पहिल्याच बॉलवर साहिल भगतनं मोठा अडथळा दूर केलाय, कॅप्टनला बाद केले 0वर. आणि त्यानंतरचा जो जल्लोष होता ना, तो जणू काही फायनल जिंकल्यानंतरचा जल्लोष पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेन, फटका फसलाय. बॉल हवेत आहे, बराच वेळ हवेत होता, चान्स होती त्या ठिकाणी, ही चान्स मिस केले मित्र म्हणेन. चांगली बॉलिंग साहिल भगत कडून. सिंगल आली. जितेश भगत यांनी जर एका हातामध्ये झेल टिपला, भूषण भगत यांच्याकडून 500 रुपये. इकडे मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे डीप मध्ये. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का सी कंपनीला. श्रीराज भगत यावेळेस मात्र मैदान सोडेल. सौरभ कडूच्या पाठोपाठा लागलेला दुसरा मोठा झटका.
शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावर सुरुवात खराब झाले. दोनही चांगले फलंदाज बाद केले ते साहिल भगतनं. पहिल्यांदा सौरभ कडू आणि त्याच्या पाठोपाठ श्रीराज. चांगला बॉल स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. डॉट बॉल जात असताना निर्धाव चेंडू काय टाकले पहिलं षटक साहिल भगतनं. संपूर्ण आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा असतात शेलघरच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू थोडासा खाली राहिला परंतु दिशा सोडून गेले. पंच लालचंद गावण सर त्या ठिकाणी आहेत. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. स्कोर कार्डवर तिसरी धाव. थोडस संयमानं क्रिकेट खेळावं लागेल सध्याच्या घडीला. आणखीन एक विकेट साठी गेला होता पाठीमागे थोडासा चाचपलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर सी कंपनी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 3 धावा. साहिल नाईक आणि सिद्धार्थ नाईक सिमरनचे प्रोप्रायटर त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन बंगला बॉईज एम बाय याच्या शुभास त्या सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर करतोय. क्षेत्रक्षण लगेच लावून आणि स्पीडअप करत राहा. सेकंड ओव्हरला येऊ द्या लगेच बॉलर. दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपापले स्क्वॉड रेडी करा. श्रेयांश 11 विरुद्ध रिधिशा 11. आदित्य भगत इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये कुशल भगत दुसरं षटक घेऊन. दिनेशजी भगत यांना विनंती आपण मंचावर या प्लीज. दिनेश भगत साहेब आपण या. हा व्हाईट बॉलचा इशारा. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लोकप्रिय पंच डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. कालच उल्वे नोड मध्ये होते खारकोपरच्या स्पर्धेमध्ये. तिकडे सुद्धा बराचसा धुमाकूळ त्यांनी घातलाय. आज शेलघर नगरीमध्ये कुशलचा बॉल मिस टायमिंग झालाय. फटका. बॉल हवेत आहे पोहोचलाच नाही तिथपर्यंत. पॉइंट क्षेत्ररक्षकांना वेगानं पुढे येणं गरजेचं होतं. चान्स होती मगासपासून आपण पाहिलं मिस टायमिंग होतात शॉट्स. 2 वेळा हेच घडलं होतं. बघाची सुद्धा क्षेत्ररक्षक पोहोचलं नव्हतं. आता सुद्धा तेच घडलं. दिनेशजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संदेश भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते दिनेशजी भगत यांना आपण सन्मानित करावा. कुशलचा हा ही बॉल इकडे सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत आणि झेल टिपलाय. कुंदन शेठ भगत साहेब आपण मंचावर या. तर कुंदन शेठ भगत यांचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. त्याची सुपुत्री आहे मायराचं सुद्धा स्वागत. हॅपी होली मायरा. कुशलचा हा बॉल. बॉलर स्पॅक ड्राउज समोरच्या दिशेमध्ये वेगवान स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ द फिल्डर पोहोचलाय. सिंगल मिळेल. 1 रन. 6 ऑन बोर्ड. 6 धावा. संपूर्णपणे सी कंपनीच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण सौरभ कडू 0 बाद झालाय. कॅप्टन डिपॉट ऑन 0. ओ बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये कुशलच्या हातामधून निसटला चेंडू. मेडॉनला थांबवला जाईल तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव. हेच करावं लागेल सध्याच्या घडीला प्रसाद आणि प्रणय यांना. पार्टनरशिप फार गरजेची आहे कारण सौरभ कडू श्रीराज भगत
शेखर भगत ही मोठी मोठी नावं ढेर झालेत संपूर्णपणे. योगदान नाही या नावांचं या मॅच मध्ये, त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना स्ट्रगल आहे. फुल टॉस आहे, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावां करता चौकार. तर नितीनजी भगत आपणास विनंती, आपण मंचावर यावं. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट टकले साहेब आपणास सुद्धा विनंती, आपण मंचावर या. अंपायर ओव्हर झाली. पंच ओव्हर झाली का एक बॉल आहे? पहिला बॉल वाईड बॉल होता. चला, आमच्याकडे 5 बॉलची नोंद आहे. जर चुकला असेल तर बघा एकदा. कोणाला पहिल्या बॉलवर वाईड बॉल होता, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल सिंगल चौकार. कुठे काय मिस झालाय का बघा, कारण गोंधळामध्ये आमच्याकडून सुद्धा मिस होऊ शकतं. वाईड बॉल, सिंगल, विकेट, सिंगल सिंगल 4. चला, सी कंपनी खरं ते 12th मॅनचं काम आहे, पण 12th मॅन नाहीये तिकडे. आमचे गुणसंख्या लेखक रोहित आम्हाला सांगतात 5च झालेत. बरोबर आहेत, दोन्ही टीम्स कन्व्हिन्स आहेत. सहा झालेत का? हा, एक कॅच आउट झाला, त्याच्यानंतर 2 सिंगल आले आणि 1 चौकार आला. पहिला बॉल वाईड बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, कॅच आउट, बरोबर. त्यानंतर 2 सिंगल आहेत आणि चौकार आहे. अजून एक बॉल आहे मध्ये. एक डॉट आहे, एक डॉट बॉल आहे का? डॉट असेल तर मग ओव्हर झाली. नक्की सांगा आम्हाला. चला, इकडे डॉट बॉल आलाय. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सी कंपनी टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 11 धावा. एक सन्मान आपण करतोय खरं तर या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. संपूर्ण ट्रॉफीज, आमचा मंडप डेकोरेटर्स, 50 टी-शर्ट्स, संपूर्ण जर्सी ज्यांनी दिल्यात आम्हाला, ते नेहमीच सढळ हाताने मदत करणारे आमच्या गव्हाड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतो या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संपूर्ण बंगला बॉईज ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावर. संपूर्ण क्रीडांगणाला सुद्धा हाय मास्ट आपण पाहतोय. रात्रीच्या स्पर्धा झाल्या खरं तर या ठिकाणी अगदी फिक्स्ड लाईट्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे. सचिन शेठ घरत यांना आपण पाहताय, ज्यांच्यामुळेच खरं तर या मैदानावर वेळेमध्ये स्पर्धा संपन्न होते, वेळेमध्ये समाप्त होते. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दमदार आयोजक सचिन शेठ घरत यांचा सन्मान या ठिकाणी. आमच्या बंगला बॉयचे एक भक्कम आधारस्तंभ, नेहमीच पाठीशी असणारे
आणि ॲडव्होकेट कुंदनजी टकले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला नो बॉल होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार येत असताना लॉंग ऑफला चौकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. गोलंदाज मितेश कॅप्टन आहेत. बॉल प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये, यष्टीरक्षक आला, डार्क हिटचा प्रयत्न साहिलचा, परंतु बाल बचावलेत प्रसाद भगत. ॲडव्होकेट कुंदनजी टकले साहेब त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी सुद्धा भक्कम रक्कम आम्हाला पुरस्कृत केली गेले. तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय आणि त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रसाद भगत यांनी जर हाफ सेंचुरी लगावली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल सचिन शेडकर त्यांच्या वतीनं. मितेचा हा बॉल डाऊन द ग्राउंड समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला कुशल आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव. स्कोर कार्डवर 18 धावा. 18 ऑन बोर्ड. धावा कराव्या लागतील सी कंपनी. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल झालाय फ्लाय सीमारेषा पार. षटकार. पहिला षटकार येत असताना या इनिंग मधला प्रसाद भगतच्या बॅट मधून. लो फुल टॉस बॉल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने बॉलला काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं 4 धाबां करता. जगजीवन भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या पण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. स्कोर झालाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. पाठीमागच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या. जसं पारितोषिक लावलंय सचिन शेडकर त्यांनी अर्धशतकाला 5,000 रुपयांचं आणि तसा अचानक मात्र वेग आलाय प्रसाद भगत यांच्या बॅटिंग मध्ये. यस पाण्याची मागणी केली गेली. चला पाण्याची व्यवस्था करा. आणि जेवण लवकर तयार करा आणि जसं जेवण होईल विजय शेठ भगत यांना विनंती आपण मंचावर या.
चला मैदानामधून गाड्या थोड्याशा स्लो चालवा जेणेकरून धूळ कमी उडेल आणि खेळाडूंना त्रास कमी होईल. अगदी आरामात जाताना सुद्धा आरामात न्या गाडी, आणताना सुद्धा आरामात आणा. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर विजय वाघे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 झाल्यात. प्रसाद सध्याच्या घडीला लढतोय कारण चांगली बॅटिंग केले, करावीच लागेल. कट करण्याचा प्रयत्न थोडासा दुरूनच, यावेळेस मात्र फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच थोडस लांबून शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. भूषण शेट यांनी झेल टिपला तर पारितोषिक आहे. आणि पॉइंटच्या वरूनच त्यांच्या डोक्यावरून बॉल काढलाय. पाठीमागे सुद्धा थोडस स्ट्रगल सुरू आहे. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्या त्या 2 धावा. भूषण शेठ भगत यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं जेलसाठी. ओ यावेळेस लॉफ केला ऑन साइडला. कडा प्रहार टेकडीवर बॉल गेलाय. डीजेवाल्यांनी गाणी लावलंय. कोंबडा कापताय, बकरा कापताय, काय कापलंय आज आयोजकांनी बघावं लागेल. षटकार आलाय प्रणय मात्रेच्या बॅट मधून. टोटल मात्र जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. सौरभ कडू कॅप्टन शून्यावर बाद झाल्यानंतर मात्र चांगल्या धावा सध्याच्या घडीला धावफलकावर येत असताना स्टाईल अनोखी मैदानामध्ये करमणूक करत असताना आमचे माथे अंपायर. कट केलाय बॉलला, पॉइंटच्या वरून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू निघालाय थेट स्मशानभूमीमध्ये. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 40 या आकड्यावर. आता थोडस हायचं वाटलं असेल सौरभ कडू श्रीराज भगतला, का सुरुवातीला दोनही मोठी नावं लवकर बाद झाली होती आणि त्या परिस्थितीमधून मार्ग काढलाय आणि आता सध्याच्या घडीला चांगल्या धावा धावफलकावर पाहायला मिळतात. साहिल भगत, काका व्हेरी क्लोज किपिंग करतात. परवा नाहीये स्वतःची. एखादा बॉल कधी कधी उसळतो. वाड किपिंग, जबरदस्त यष्टीरक्षण काका. डॉट बॉल. तीर्थ चेंडूची सांगता. दोनही फलंदाज 18 धावांवर घेतात. सुपर बॅटिंग. वाघेचा फुल टॉस ऑन साइडला उडवलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हवाई सफर करण्यासाठी येतोय षटकार. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावर आहेत. 5000 रुपयांचं पारितोषिक जसं लावलंय ना सचिन शेठ घरत यांनी प्रसादला. चांगली बॅटिंग सुद्धा त्यांची पाहायला मिळाली आणि ते बघून चेव आलाय प्रणय मात्रेला सुद्धा. त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग आणि त्याला सुद्धा 5000 रुपयाच मिळतील अर्धशतकासाठी. अर्धशतक मारावं लागेल. टफ चान्स जरूर आहे परंतु तरी सुद्धा अजूनही संधी आहे असं नाही आहे. 5वं आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल पियुष भगत. राजू दादा यांचे सुपुत्र आहेत पियुष. अधिक कमी वयामध्ये सज्ज झालाय बॉलिंग टाकण्यासाठी.
राजू दादा नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाचा खेळ बघा. आपले सुपुत्र काय झेंडा लावतात. राजू दादा थोडेसे व्यस्त आहेत. मुलगा इकडे बॉलिंग करतोय. फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय राजू दादा यांच्या दिशेनं. जाईल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. लालचंद गावण सुद्धा नाचतात आता. चला चेक करूया आपण. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि या षटकारानं सी कंपनीचा अर्धशतक धाव फलकावर आहे. 50 धावा कंप्लीट होत असताना 52 धाव फलकावर आणि बॉल चेक केला जातोय. वेस्ट राईट साठी रिव्ह्यू आहे. डिसिजन रिव्ह्यू. येस अंपायर. चला स्टेप आउट केलं होतं आय थिंक. फलंदाजांना बराच पुढे आहे त्यामुळं जागेवर असतं तर कदाचित मिळाला सुद्धा असतं. पुढे आल्यानंतर थोडंसं डिसिजन घेणं कठीण असतं. कारण तुम्ही पॉपिंग क्रीजमध्ये असाल त्यावेळेला खरं तर बॉल कुठे डिलिव्हर्ड होतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. षटकार तर आलाय पहिलाच बॉलवर. नो बॉलचा इशारा पंचांचा. ठोकलाय प्रसादनं षटकार. मिळतील तब्बल 7 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आहे. पियुष भगत वर आक्रमण चढवलंय. सी कंपनी आता मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सुरुवातीला 3 धक्के मिळाले होते. फ्रीडचा बॉल कनेक्शन प्रॉपर नाहीये. चांगला चेंडू टाकलाय पियुषनं. शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडस दसमुसळ क्षेत्ररक्षण. थ्रो चांगला आहे आणि फलंदाज प्रसाद भगत बाद. काकांना 500 रुपये या रन आउट साठी. परंतु प्रसाद भगत असं वाटत होतं आणखीन 2-3 बॉल चांगले खेळतील, चांगल्या धाबा येतील, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये. सचिन शेटघरे त्यांचे 5,000 वाचलेत जरूर आणि वाचवले ते साईल ना काकाने. काकासाठी 500 रुपये आलेत कारण 5,000 वाचलेत. 100-100च्या कडक नोट आहेत. चला ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड वर लागल्यात त्या सी कंपनीच्या धावा 60 धावा. पाच वर 3 फलंदाज बाद झाले होते. 5 वर 3 आणि त्यानंतर मात्र केलेली ही दमदार बॅटिंग. 60 वर 4था धक्का बसलाय. सौमितला सुद्धा थ्रो साठी 200 रुपयांचं पारितोषिक. शास्त्री सौमित शास्त्री 200 रुपये. गावामध्ये जर टोल नाक्यावर थांबला असता तर कदाचित मिळाले नसते, परंतु इकडे ग्राउंड मध्ये आला 200 रुपये मिळाले. गावामध्ये येताना एवढे टोल नाके आहेत राज ठाकरेंना सांगावं लागेल. चला थ्रो कोणाचा होता त्याचं नाव बरोबर आहे. शास्त्रीच ना. शास्त्री 200 रुपये. चला पियुष पटापट. ओमकार भगत मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. नो बॉल. पुन्हा एकदा निघालाय फाईन लेगला. खराब बॉलिंग सुरू आहे. बॉल लॉंग स्टॉप. 5 धावा. पंजा. पहिलं षटक फक्त 3 धावांचं. 2 महत्वाचे धक्के. सौरभ कडू श्रीराज भगत बाद
अशा परिस्थितीमध्ये संपूर्णपणे काकांच्या मेहनतीवर पाणी टाकलंय. पियुष भगतनं हे षटक का देण्यात आलं कॅप्टन कडून? पहिल्या 2 बॉल मध्ये 19 धाबा दिल्यात पियुषनं. 2 बॉल मध्ये 19 धाबा दिल्यात. खराब बॉलिंग आहे. सी कंपनी आता मात्र जागेवरून उठले आणि उगाच सी कंपनी नाव नाहीये. आता मी तर म्हणेन फार कठीण होईल हा सामना आर्चिस एंटरप्राइजेसला. फसलाय सामना. कमाल बॉल होता. पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता 22चा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. मयूर भगत त्या ठिकाणी होते. चला गाडी व्यवस्थित पार्क करून घ्या. अश्वित भगत यांची फुल टॉस आहे. ऑन साइडला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मिड विकेटला सिंगल मिळेल. ओव्हरथ्रो होता आणि ओव्हरथ्रोचा फायदा. दुसरी धाव. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला करायला होता काका. 1 रन मिळाली. दुसरी रन सुद्धा मिळाली. खराब क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे आर्चिस एंटरप्राइजेस कडून. सुरुवातीला असं वाटलंच नव्हतं की 45-40 तरी होतील धावा. का पहिल्या 5 वर 3 फलंदाज बाद झाले होते आणि टॉप ऑर्डर सगळे टॉप बॅट्समन आउट झाले होते. आणि आता या सिच्युएशन मधून 71 धावा धावफलकावर आहेत. या उन्हामध्ये घाम गाळावा लागेल तो आर्चिस एंटरप्राइजेसला. फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू सरकलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 रन. 72 धावा धावफलकावर. 72 रन्स. चला टॉस साठी कुशल बघत आपण या. श्रेयांश 11 आणि रिदिशा 11. कारण आदित्य या ठिकाणी उपस्थित आहे. कुशल आपण लवकर या. शेवटचं षटक थोडस डोकेदुखी ठरलंय आर्चिस साठी. हलक्या हाताने यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल घेण्यात आले. आणि अशा पद्धतीनं 5वं षटक समाप्त झालंय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर सी कंपनी 73 धावा. मजबूत धावा कुठल्यात? पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या. 4 ओव्हर्समध्ये 70 ठोकल्यात. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये मितेश भगत 17, विजय वाघे 18 आणि पियुष भगत 27 धावा. तिघांनी खराब षटकं टाकली. चला नाणेफेकीसाठी पीव्ही भगत यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते पीव्ही भगत साहेब आपण सामन्याचा टॉस करावा. एका बाजूला श्रेयांश 11 आणि दुसऱ्या बाजूला रिदिशा 11. श्रेयांश 11 कॅप्टन आदित्य भगत आणि या दुसऱ्या बाजूला रिदिशा 11 कॅप्टन कुशल भगत. तर टॉस केला जाईल. पीव्ही शेड भगत साहेब आपण या. तर टॉस केला जातोय. एका बाजूला आदित्य भगत दुसऱ्या बाजूला कुशल भगत. नाणेफेक संपन्न केली जाईल. बंगला बॉईज प्रस्तुत शेलघर प्रीमियर लीग तिसऱ्या सामन्याचा टॉस. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय कुशलनं. कुशल निर्णय का असेल? फिल्डिंग. पहिल्या दोनही मॅच मध्ये चांगल्या धावा होतात. खरं तर दोन्ही मॅच मध्ये चांगले टॉप स्कोरिंग झाले तरी सुद्धा फिल्डिंग करण्याचा चेसिंग करण्याचा निर्णय काय घेतला? चेसिंग करताना कदाचित आदित्य सांची बॉलिंग साईड जरा कमी पडू शकते म्हणून चेसिंगचा. काय म्हणाले आयोजनाबद्दल?
मॅन ऑफ द मॅच साठी आपण गदा पाहिली, कूलर दिलाय, संपूर्ण पैसा ओतलाय बंगला बॉईजना. काय सांगाल? आयोजन त्यांचा नेहमीच चांगला असतो आणि तेच आयोजन करतात. आणि या वर्षी मस्त ट्रॉफी, आधीच्या वर्षी ट्रॉफ्या एकदम चांगल्या होत्या, या वर्षी अजून चांगल्या ट्रॉफ्या आणलेल्या. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. आदित्यशी आपण चर्चा करूया. आदित्य टॉस विरोधामध्ये केलाय. पहिल्या दोनही सामन्यामध्ये चांगली बॅटिंग झाली, चांगली बॅटिंग झाली पहिल्या दोन्ही मॅच मध्ये. हाच ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. सर्व गावातलेच प्लेयर आहेत. एक मजाक मस्तीमध्ये खेळू आणि त्याच्यात चांगले बॉलर आहेत. आम्ही कमीत कमी 5 ओव्हरीमध्ये 60 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे पण बॉलर चांगले आहेत. मी आहे, प्रतीक आहे, शुभम आहे. बघू, जिंकण्याचा प्रयत्न करू. तर मजाक मस्तीमध्ये खेळलात तर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच ची गदा मिळू शकेल का? गदा आहे, कूलर आहे, काय म्हणाल बंगला बॉईज बद्दल? मजाक मस्तीमध्ये काय गावकपच आहे. तो सिरियसली खेळायचा असेल तर बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये खेळू. हे काय मजाक मस्तीमध्ये खेळू, जिंकू हारू काय फरक नाही पडत, आपलीच लोक आहेत. आयोजनाचा बद्दल बोलायचं तर एमबाई हा हिरो आहे, या आयोजनाचा हिरो आहे. पण पडत्या मागचा हिरो जर कोण असेल खरा, तो प्रफुल्ल भगत. त्याची मेहनत एवढी असते ना की तो प्रत्येक आयोजनाचा एवढा सिरियसली घेतो आणि एवढा आयोजन चांगला असतो. मला वाटते तो 70% त्याचं स्वतःच आयोजन असेल प्रफुल्ल भगत याचा. प्रफुल्लचं सुद्धा आपण आभार मानूया आणि शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कुशल भगत ना, आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग घेतले. तर रवींद्रजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रवींद्रजी भगत, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. तर सन्मान केला जातोय. तर क्षेत्रक्षण सजलंय. जाऊया उत्तरार्धामध्ये. सी कंपनीचा आत्मविश्वास आता मात्र वाढलाय आणि खरं तर वाढवलाय तो 2 फलंदाजांनी. काय बॅटिंग केले पहिल्या सत्रामध्ये संघ अडचणीमध्ये असताना प्रणय मात्रे आणि प्रसाद भगत यांनी. आणि पाहूया आता मात्र कशा पद्धतीने 74चा चेस केला जाईल. ऐकूया पुन्हा एकदा हिंदी भाषेमधून अमित मात्रे यांचा आवाज. शुक्रिया दीपक सर. और बघा 17 प्लेयर आतमध्ये खेळतात फिल्डिंगला मोजून. ठीक आहे, आणि 3 याच्यामध्ये छोटे आहेत. ऑप्शन करताना 13-14 प्लेयर होते, हे येतात कुठून? काय इकडे सगळा परफेक्ट काम आहे. लहान मुलं बघा नाही खेळली ती हरकत नाही, पण जास्त काही रिस्क घेऊ नका, ऊन जास्त आहे. साहिल आणि कुशन. ओ गुड बॉल, सुंदर डिलीवरी. इस बार स्लॉग हिट करने गए थे क्रॉस बैट से, लेकिन संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच डॉट गेंद. कुशल, सौरभ टू कुशल, कुशल टू सौरभ. दूसरी गेंद, राउंड विकेट. हाऊस दॅट अपील. LBW नाही ना, मग अपील करूच नका. हा तेच, LBW नाही आहे. धावा संख्या 0. नेक्स्ट बॉल, तीसरी डिलीवरी. यॉर्क था इस बार. चला काय 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 काम आहे, काय काम आहे काका, तू आतमध्ये जरा. कारण 72 रोगांचा माका आणि आया शेलगर मध्ये काका. बाय. आणि प्रत्येकाला विनंती, पाहुणी मंडळ जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. शॉट है लेकिन फील्डर मौजूद है वहां. एक सिंगल, खाता ओपन. आर्चिस इंटरप्राइजेस टीम. यात काय होणार आहे, यात नाही जमणार.
चालेल, पण ते आठवण करून दिली. स्कोर 1. आपला सेपरेट बसलेला बरं. अजून तिकडे मार, ती बाहेर जाते, बाहेर तिकडे मार. काका काय गुलट्या मुलट्या मारायचं काम कर, सरळ खेळलं तर बरं, असं वाकड्याला त्रास होतो जास्त. हा काकाकडे लिंबू आहे, कापलाय काय साध्या शेरगरवाले हत्तीला चड्डी घालतील. सौरभ कडू. काका काका घ्या घ्या भाऊ घ्या. घ्या 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 काका घ्या, काका घ्या काका. अरे काका झाले सुजलला 200 रुपये आमचे सचिन गरज साहेब यांच्याकडून. बघा कसं काका तुमचा झाला माका. जा तुम्ही आता वाजवाडीची. इकडं काका बाहेर मैदानाच्या आणि सुजलच्या खिशात 200 रुपये. बघा कसं त्यांनी स्टंप उडवलं बरोबर, आणि हाईट पण मजबूत आहे त्याची. नवीन बॅट्समन मितेश. हारल त्या संघाचा बाजार इथून उठेल, त्याने नंतर जेवण करून घ्यायचा. आणि विजयासाठी 74 धावांचा पाठलाग. मितेश कप्तान और गेंदबाज है यहाँ, और अर्चित टेंशन मध्ये. कुठे अर्चित? अर्चित बघा कसा आहे, छोटा भीम आहे, छोटा भीम. असू दे असू दे असू दे, घ्यायला पाहिजे. अर्चित टेन्शन मध्ये, यांचा संघ जरा धोक्याच्या स्थितीत आहे. आता धोक्याला ना, आता ठोका आणि वाजवा. बघा अर्चित दिसते. आणि दोन्ही आता हुकमे एक्के मैदानाच्या आतमध्ये. बघूया अर्चितचे एक्के काय करतात. आणि काका यांनी सांगितलं होतं की मीच हा फ्रीज नेईन, पण आता काका एक फ्रीज काही नेतील. काकांना आता बघायला लागेल कांड्यावरचा माका. काकांना पॅक. फुल टॉस बॉल है, दिशा दी गेंद को, एक सिंगल. सर आता कॅमेरामॅनना जी विनंती असेल, आणि ते कॅमेऱ्यांवरती तुम्ही छत्री व्यवस्थित बांधा आणि आगी बिगी न्यावरती बांधाला. सकाळी चढले ते अजून तरी बघा कसे हवेशीर. धावा संख्या 2. अभी कॅप्टन मितेश भगत. तुम्हाला मारधाड करायला लागेल, तुम्हाला ठोकायला लागेल, तुम्हाला वाजवायला लागेल. फुल टॉस बॉल आणि तिकडे चौकार मिळेल वाटते. बघूया काय होतंय. आणि 4 डीजे वाजवा. आणि मास्टर आमचे किशोर दादा मैदानात या हार्दिक या कधी पण बघा बघा त्यांचा चेहरा कसा प्रफुल्लित. काल होळी होती, आज धुलीवंदन. याला म्हणतात जीवनात मजा, भेटेल त्याला ठोका. या काका किशोर दादा या वेलकम, स्वागत. असे हसते भासऱ्या पाहिजे फक्त. व्हाट अ शॉट. मशान भूमी हुकमी एखादा सगळी प्रेत उठतील. वाजवा. किशोरजी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे या मंचावर. किशोर दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. बंगला बॉईज मंदारजी भगत यांच्या शुभ हस्ते. षटकार आलाय आणि इकडे चौकार. वाजवाडीचे चौकार. हे कोण नाही रोखू शकतो, मला माहिती आहे ना. वाजवाडीचे
धावा झाल्यात 12 अंक 16 माफ करा 16 इकडे घ्या सावकाश यस घाई अजिबात घाई करू नका सावकाश ऊन आहे आणि कोणी जास्त डाय मारू नका माकड आलेला मारबीर लागला तर वाट लागेल 40 डिग्री आणि सावकाश घाई अजिबात करू नका पंचांच्या दोन्ही बघा टांगामधला अंतर कसं आहे इकडे घ्या आपल्या गॅलरीत जाऊ दे गाडी वाईट बॉल असेल पंच लागेल कसं काय आतात नाही आला तर लागेल कसं काय तो 18 पंच केलं इकडे घ्या इकडे मारा लवकर घ्या 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 भाऊ मारा शाबास आउट डीजे वाजवा चला आजची आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी केला वाईल्ड कार्ड एंट्री शिमट्या आईला शिमट्या कसा बघा मस्त थ्रो केला शिमट्या कुठे आहे तो आणि 200 रुपये सचिन घर साहेब यांच्याकडे याला म्हणतात थ्रो जवानीचा थ्रो आहे बघा कसा आणि तिकडे मोठा मासा गाळा लागला त्याला आला टेन्शन आणि गेला कॅप्टन मधोटे कॅप्टन आहे फलंदाज बाद झाला तो कुशलने की धावा किती काढल्या 6 बॉल खेळला 2 धावा आता बघा शिमट्याने इकडे आउट केला आणि बघा आमचे यंबाई बघा कालच सासरवाडी जाऊन आले आज कसा चेहरा आहे या आणि बघा जावई सासरवाडीला गेले सगळे घाबरले आज यंबाई सावायले असू द्या आता आमच्या आदित्य यांचं लग्न असेल एकदा तरी लग्नाला तरी बोलवा कुठेतरी नाही बरोबर आहे अभ्यास तापलेली माणसं सगळी होई आणि आता पण माट्या तुला विनंतीचं नाच जरा नाच इकडे सचिन शेठ आहेत सगळे आहेत माणसं आपले जरा 4 रुपये भेटले बायको पण खुश होईल संध्याकाळी तुझ्यावर यायला नाचला मस्त पैकी कमाईची हीच संधी आता संपला बाजार उलगला मग तुला कोण नाही लवकर बोलवायचं पुढल्या वर्षी आताच नाचून घे आज फुल शॉर्ट बॉल आहे हवा कॅच घ्या कॅच भाऊ घ्या काय आले या वयात कॅच टाकतो तू त्याला श्रेयांश प्लेयर्स आपण स्टेजच्या लेफ्ट साइडला या निलेश शेठ बघा त्यांचा संघ श्रेयांश सगळे खेळाडू आपण स्टेजच्या दिशेला या आपले कॅप्टन आदित्य तुम्हाला बोलवतात श्रेयांश प्लेयर आणि नय बल्लेबाज विजय वाघे बघा कशी बॉडी मजबूत आहे वाघेंची आता फक्त आमचे मितेश कॅप्टन तुम्हाला काहीतरी करायला लागेल वाजवायला लागेल ही संधी नाही तर बाजार उठला तर डायरेक्ट घरी बसाला बॉलरची ऍक्शन अरे मस्त वा अरे याला बोलतात शॉट वाजवाडीचे ए नाचे आणि इकडे जरा माटे इकडे नातं इकडे आपली कंपनी शेठ आहेत महेंद्र शेठ अरुण शेठ साहेब इकडे ये जरा आणि त्याच्या मागं काय मागतो ढुंगावर हात ह्याला तुझा पण मागचा पाव कमी आहे तो स्कोर 23 पैसा इकडे आहे ते तिकडे त्याच्या मागं म्हणून तो काय देईल तुला काय पण देणार नाही तो इकडे आलास तुला 4 रुपये भेटतील आणि दोन्ही अंपायर आले गेला तर का दोघांना पण भेटतील नाही लालचंद गावात ते नाचणार नाही नाचायला पहिला नटरंग बघायला लागतो शॉट है लेकिन क्या बाउंड्री जाएगी नहीं उरो कसा बॉल 2 रन 25-25 आता विजयासाठी धावा पाहिजे मला तरी वाटते 15ला
49, 15 चेंडू 49 धावा. चला पकोडे आपले तयार झाले काय? शब्बा शब्बा बघा आमचे दादा आलेत. अबुशेट आमचे काय कमी नाही ना. गोल्डन मॅन अबुशेट. दोनच घ्यायचे जास्त नाही. व्हाट शॉट, कैच इट. नहीं और ये एक और मिलेगा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर आगे 27-27. आता विजयासाठी धावा पाहिजे ते मात्र 47. तुमचे तोंडात साखर पुरव. काय होणार नाही. सरळ खेळ काय काम आहे. वाकडे शॉट का सगळे मारण्यामध्ये मजा नसते. एका तुझी ठीक आहे. हा मग आणि एक मगाशी आला. शनी बघा त्यांची बंधू बघा. शॉट छक्का वाजवा तिथे. शाबास मस्त माझा डान्स. आणि माट्यासाठी बक्षीस आलेली आहे इथं बघा. माट्या बक्षीस आपल्याला आलेले 2 पकोडे. आता 12ला 1 झाली सचिन साहेब. आता तुम्हाला पूर्णपणे असा मार द्यायला लागेल तर तुम्ही आहात काका. आणि काका आलेत लिंबू घेऊन बघा. आता काका काहीतरी मंत्र देतील काय. काका काय नाही. काकाचा माका फेल गेला सगळा. होणार बघूया. पाणी दे आतमध्ये लवकर. काकाकडे लिंबू 2 आहेतच ना. आणि पाणी लवकर. याला 17 प्लेयर फिल्डिंगला बघा. 12ला 41. आणि बघा कसा क्रोमाचा आमचा फ्रीज इथं आहे. गदाच्या ट्रॉफ्या. या ट्रॉफ्या 2 म्हणजे जवळजवळ 4 लाखाच्या स्पर्धेला झकमले असं आयोजन. परफेक्ट. कसं आयोजन आहे बघा एंबा यांचा. काल सासरवाडीला गेले. सासऱ्याला सांगितलं उद्या माझी टुर्नामेंट आहे. आजच रात्री का असेल बोला. बॅग भरली आले. आणि काका कुठे आहेत. गेले का काका. दाबा नाही का तुमच्याकडं. सुईनी धावा जरा. 12ला 41. हा आता बघा इथे 41 धावा काढायच्या. तर सुरुवात कशी करायला लागेल. दणके बाज ठोकम ठोक. आणि बघा त्या 2 षटकामध्ये 45 आल्या होत्या. सुजल घरात आलेले आहेत बघा. कुठे आहेत ते. आणि ज्यांनी आम्हाला 30 किलो चिकन दिलंय त्यांची आता गोलंदाजी कशी होईल बघूया. काकाचं ना. काका तिकडे झाला निराश. सावकाश. आणि बघा सुजल आणि इकडं काका यांच्याकडे लिंबू जे आहेत ते कडक आहेत दोघांकडं. म्हणजे बाजारात नाही ते त्यांच्याकडे आहे लिंबू. बघूया कोण कोणावर लिंबू कोणता भारी पडते. ओ घ्या भाऊ मिड विकेटला. मस्त. ओ बाबा सावकाश. घाई नका करू. कोणीही रिस्क घेऊ नका. माकड हारला तर फटका पडला तर संडासला बसायचे वांदे होतील. सावकाश. रिस्क जास्त कोणी घेऊ नका. हा आणि सचिन दादा भगत यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या. 45 बघा ती लहान मुलं कशी 3 आतमध्ये आहेत. पोरं यंगस्टर आहेत. आणि शेलगर संघाच गावाचा उद्याचा भवितव्य त्यांच्या हातामध्ये आहे. हा बघूया आता एकाने गदा नेली. आणि या कॅप्टनवर सगळ्या काय आहे. सुजल. चौकार वाजवा डीजे. ओ शक्का.
परफेक्ट आहे. सत्कार का दीपक सर. आणि धावा झाला षटकाराने 40. सचिन भगत साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले. सचिन शेठ भगत दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय बंगला बॉईजच्या वतीनं. इकडे सुजल फुल टॉस बॉल घ्या भाऊ कॅच घ्या. नाही गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. धावा इकडे बघा याला म्हणतात चोरी केली. कशी चोरी केली बघा. इतकी माणसं पाच पाच काय लगन फिल्म आहे का कचरा बिचरा आहे काय. तेच म्हणे अशी फिल्डिंग काय. आणि यालाच म्हणतात या प्रीमियर लीगची मजा आनंद उत्साह. आणि या 2 धावेने संघ पोहोचेल 42-11 धावा. आणि मितेश भगत काय बॅटिंग से दाखवली लाजवाब. क्या ठोका क्या मारा जबरदस्त लारा. चांगला बॉल बघा काकेन सुजल यांचा. मस्त डिलिव्हरी. रन कोई मिलेगा नहीं. गिंडॉट. आणि बघा 8-32. अजून दिल्ली दूर आहे तेव्हा तुम्हाला धमाका करायला लागेल. आणि ठोकम ठोक जोरदार फुल टॉस बॉल. इकडे चौकार आहे 100% वाजवाडीची. आणि बघा इकडे मात्र आता होम डिलिव्हरी. एकदा माणसाचा अंग जास्त भरला की त्याला अचानक वारा 100% आहे. मग घरी नेला की कसा तो माणूस सुरक्षित स्कूटीवर. आणि तेच पाहिजे. परत या असू द्या काय हरकत नाही. आमचे सचिन भाऊ इथं व्हाईट बॉल पंचांचा पोट बघा 4 महिने खालाय भरपूर. घरात अजिबात जेवले नाही 4 महिने. सगळे बाहेर नुसते जेवायला. मटन बिर्याणी चिकन बिंदास. माट्याच्या अंगाला लागत नाही. हाऊर खाऊन मन. और इस बार अपील की थी. आणि इकडे मात्र लेग बायच्या स्वरूपात बघा पंचांनी मांडीवर मारला फटका. झाला षटक संपलं. 6-26. 6 चेंडू 26 धावा. आणि या षटकामध्ये आल्यात बघा 7ला म्हणजे पियुष भगत 27 धावा दिल्या होत्या. त्यात धावा कुटायच्या आहेत तुम्हाला. आणि काका यांचा लिंबू भारी पडेल का सुजल यांचा बघूया. ज्यांच्या लिंबामध्ये रस आहे ना त्याला प्यायला मजा येईल. श्रियांश 11 चे सर्व खेळाडू कृपया इथे यायचं आहे स्टेजच्या खाली. पुढचा सामना आपला आहे. लवकरात लवकर या. आदित्यची उंची लांब लयच आहे. आणि ते जो 40 वाले टीम मध्ये दिसत नाही. ते कुठे गेले कुठे 40 वाले. ते औषध देते काय विलाजत नाही. असू दे बा त्यांना शांत बसू द्या. ते आतमध्ये यंगस्टर काय करतील. 6ला 27 कुटायचे आहेत. 6ला 26. आणि गोलंदाज बॉलर इज नेम डाड्या. डाड्या बड्ड्या सगळ्या चड्ड्या बिड्या आहेत तिकडे. डड्ड्या अँड फायर बघा. आणि तिकडे सुजल काहीतरी डड्ड्याला सांगायला चाललंय वाटतं. हा वाडीनं सोडा. वडनाथ पदर नाणे मारत मा. बॉलिंग असे डाली. और हवा में जरूर इस बार देखा जाए चौका मिलेगा. 4 रन डीजे. बघा या पंच माग या. तुमचा दांडा धरायला लागेल. आणि आर्चिस बघा आता हसते कसा चौकार आल्यावर. चान्स आहे अजून आता. 5 चेंडू आणि 22.
आणि 45 धावांची एक बहादर खेळी. कॅप्टन जोरदार टाळ्या वाजवा मितेश भगत साठी. तर मच्छिंद्रजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून एक कूलर आपल्याला पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. महेश फिटनेसचे ओनर मच्छिंद्रजी भगत, एक कूलर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे मनपूर्वक आभार सुद्धा. प्रत्येकाने सरळ हाताने मदत केली आणि त्याचमुळे खरं तर आपण मोठी पारितोषिक लावू शकलो. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार ठोकत अर्धशतक साजरा करेल. बॅटिंग आणि बघा आता काय घरात काय जेवण काय आलंय त्याचं काय बॅटिंग आहे. सनी बघा कशी बॅटिंग कडक. पंच बघा पंच बघा पंच बघा कशी छाती बघा त्याची. छातीच्या पत्रावली झाल्या पंचाच्या. पहिल्यांदा सनी आणि आता मात्र मितेश दोघांनी अर्धशतक झळकावलेत या स्पर्धेमध्ये. आणि दोघही कॅप्टन आहेत. घरून काय खाऊन आलेत, घरी काय आहे बघा मेनू यांच्या, कारण दोघांच्या बॅट मधून 50 आल्यात आज. कमाल बॅटिंग. काका बॉल आणायला गेला होता. यस आणि हा बॉल पंच पंच बघ पंच खोजली बघ असं ऍक्शन कशी आहे. छातीच्या पत्रावली झाल्या बघा. और वाईट और स्कोर आगे. चला आरजीचे प्लेयर खेळाडू कक्षामध्ये 59 ला 15. ओ गुड बॉल सब डिलीवरी नीचे रह गए. गेंद संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. 3 ला 15. अर्चित बघा तिकडे मात्र हसतोय आणि हा चेंडू अगदी महत्वाचा आहे. तिकडे बघा आमच्या जोयेगावमध्ये आमच्या अनुपस्थितीमध्ये कशी बघा आता बघा ते बघा जॉनलेल बघा. ओ डावला जोय. ओ तर आली आली आता मॅच आली अंगात. आणि बघा हा आमचे कसे डावऱ्याचे बघा. कालच गेले होते डावरे गावात. हे बघा हे आमच्या गावातले सोपान काका वरुण मोकल. आणि बघा सगळे प्लॅनिंग करतात बरोबर आम्हाला फसून प्लॅनिंग करतात. जॉनडल कुठं आहे तर बघा. मग काय तुम्हाला काय वाटलं आम्ही शेलगरवाले हत्तीला चड्डी घालू. हे बघा तिकडे डाव बघा. आणि विजय धावा 2 चेंडू 15 या काढल्या तर काकाचा लिंबू मग पिलायला लागेल. ओ शॉट बाबूशा क्या शॉट छरण जानवे बघा. अरे काय ना आता 1 चेंडू आणि 9 हे काही ना जिथे जावे कोसळले बघा तिकडे महेश पडेल कोसळले. ओ वाईट बॉल का पंच बघा पंच बघा कशी बघा बघा कशी रंबा बघा गावठांचे नाते बघा. हा ते बघा तिकडे कसे जावे बघा डावल्याचे. काल गेलते होलीला त्याच्यामुळे काय जावं ना काय दूध दिला वाटतं काल. आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय तो म्हणजे सी कंपनीनं. अभिनंदन डीजे.